वरळीमध्ये सचिन अहिर विरुद्ध आदित्य ठाकरे अशी लढत आहे. शिंदेंनी आदेश दिला तर निवडणूक वरळीतून लढणार. वरळी मतदारसंघात सचिन अहिर यांनी हे स्पष्ट केलंय. मागच्या निवडणुकीची अहिर आता कसर भरून काढणार आहे. शिंदेंनी आदेश दिला तर निवडणूक वरळीतून लढणार असा थेट इशारा अहिर यांनी. वरळीचा उल्लेख केला त्यावेळी जर मी भूमिका ताठर घेतली असती तर कदाचित आदित्य ठाकरेंना माघारी जाण्याची वेळ आली असती. येणाऱ्या काळात सचिन अहिर वरळीतून पुन्हा एकदा दिसणार. वरळीतला आमदार हा आमच्या पक्षाचा शिवसेनाचा कसं निवडून येईल ह्याच्यावरती आहे. उद्या पक्षाने मला जबाबदारी द्यायची आहे, उमेदवार दुसऱ्याला द्यायची आहे, तिसऱ्याला द्यायची आहे. पण मी परत एकदा सांगतो, मी संकुचित वरळीपुरतं मर्यादित राजकारण करण्यासाठी हा निर्णय घेतलेला नाही. मी राज्याचं राजकारण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि राज्याचा निर्णय घेत असताना जर एकनाथ शिंदे साहेबांसारख्या माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला जर हा बहुमान दिलेला आहे तर मला राज्यव्यापी प्रश्न सोडवायचे आणि राज्यामध्ये वरळी येतेच. वरळीची जागा शिवसेनेला मिळणार यासाठी सचिन भाऊ आग्रही असतील. ती आमची मिळणार म्हणजे आमचीच जागा आहे ना ती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.